गोमाजी 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 काका म्हणजे आम्हाला वेरूळला आणलं कधी संभाजीराजे आबासाहेब जाग आली जिजाक्का राजांना जाग आली नाही त्यांना बोलवू नका आम्ही त्यांना तोंड दाखवू शकत नाही काय आम्हाला का तोंड दाखवू शकत नाही तुम्ही ऐकलत हो काय म्हणालात गोमाजी काकांना काही नाही काही नाही म्हणजे आम्ही दौलताबादीत आहोत तुम्ही इथं कशा आम्ही तुम्हाला इथं यायला नको म्हटलं होतं ना काहीतरी विपरीत होईल तुम्ही बाळाची काळजी घ्या असं म्हटलं होतं ना मग ऐकलं का नाहीत तुमच्यासाठी तुमच्या जीवाला धोका आहे असं वाटत होतं आम्ही तिथं राहूच शकत नव्हतो अहो सतत आबासाहेब तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर येत होता वजीर आजमने दगा फटका केला तर हाच विचार मनात घोंगावतोय ना आम्ही त्यांना खूप वर्ष ओळखतो राजे ते कुठल्या टोकाला जाऊ शकतात याची आम्हाला जाण आहे तुम्ही ऐकलं नाहीत आम्ही दरबारात आलो नाही इथंच थांबलो हे ऐकलं ना तुम्ही सांगा काय झालं तुमच्यावर आबासाहेबांनी वार केलाय असं सांगण्यात आलं खरंय का हे काय झालंय आबासाहेबांनी वार नाही ना केला नाही त्यांनी वार केला नाही आम्ही मध्ये गेलो म्हणून आम्हाला वार लागला काय पण आबासाहेब कोणावर हत्यार उगारत होते आणि तुम्ही मध्ये आलात तरी ते थांबले नाही नाही असं नाही होणार तुम्ही आम्हाला धड काहीच सांगत नाही आहात काय झालंय त्यावेळी ते आमचे सासरे नव्हते आपला थोरला लेक गमावलेले दुखावलेले चौताळलेले पिता होते त्यांच्या डोळ्यात फक्त रागाची आग होती संभाजीराजे
तुम्ही आमच्या दत्ताजी राजांना वार केलेत आणि त्यांना पाडलात. म्हणजे दत्ताजी दादासाहेब? दत्ताजी दादासाहेब. राजे, हे काय? दत्ताजी राजे असे आडवे का आहेत? एवढ्या दिवसा ढवळ्या झोप का लागली आहे त्यांना? उठवा त्यांना. आणि तुमच्या कोणाच्याच डोक्यावर काही नाही का? अहो स्वारी, तुम्ही तरी सांगा यांना. दत्ताजी राजे आता कधीच उठणार नाही. काय झालं? कसं झालं? कसं झालं? संभाजीराजे भोसले जे घडलं त्यात संभाजी दादासाहेबांचा दोष नव्हता. गैरसमज झाला. आम्ही काय बोलतोय त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. कोणाचा दोष आहे आणि कोणाचा नाही यावर आता विचार करून काय उपयोग? तुम्हाला वेदना होत आहेत याकडे कानाडोळा करायचा का? तुम्हाला दत्ताजी राजेंची याद येणं स्वाभाविक आहे. आम्हाला त्यांचं अंत्यदर्शन घ्यायचं. आम्ही काय पर्वता एवढी मागणी केली का? नाही, तुमची मागणी रास्त आहे. पण 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 काय?
काही नाही. ठीक आहे, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. कोमाजी काका, जी. संभाजी दादासाहेबांना सुद्धा सोबत यायला सांगा. जे काही गैरसमज झाले असतील त्याचा सोक्ष मोक्ष समोरच लावू. कोणाच्याही मनात कसलीच अढी राहता कामा नाही. नको, ही ती वेळ नाही. चला. सावकाश. जिजाका, तुम्ही राहू दे. तो हिराजी येतोय, तो देईल आधार. दादासाहेब, दादासाहेब. दादासाहेब, 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 हे काय झालं? हिराजी, अरे काय रे, काय झालंय? काय सांगावं गोमाजी काका. अहो दरबार सुटला आणि समदे बाहेर पडले. तेवढ्यात खंडागड सरदारांचा हत्ती पिसाळला. सगळे सैरावैरा धावायला लागले. अरे कोणीतरी आवरा त्या हत्तीला. अरे सगळ्यांचं शौर्य काय आटलं का? आम्हीच बघून येतो काय ते. दत्ताजी राजे, याला म्हणतात ताकद. आपल्या शक्तीचा एवढा माच करू नका दत्ताजी राजे. त्याचे नवते क्षणी लावता पापणी जाणिले कुणी कधी नाही. हो त्याचे नवते क्षणी लावता पापणी जाणिले कुणी कधी नाही. जिजाका, जरी दोष कुणाचा नसला तरी नशिबी येते सदा. हा डाव नीतीचा कसला कासल सोसते जिजा. कासल सोसते जिजा, का दुःख सोसते.
आम्ही दत्ताजी दादा साहेबांचं अंत्यदर्शन घेऊन येतो. नाही नाही, कदापि नाही. का? त्यांनी आमच्या संभाजी दादासाहेबांना ठार मारलं. आमच्यावरचा वार सुद्धा त्यांनीच केलेला. नाही नाही, आता तुम्ही जायचं नाही. हो, आमचे दादासाहेब गेलेत. आम्ही अंत्यदर्शनाचं बोलतोय. एकदाच शेवटचं पाहू द्या, आम्ही हात जोडतो. तुमचे आबासाहेब आता नाती जाणत नाहीत. तुम्हालाही ठार मारतील. हो, असं कसं करतील ते? आणि असं झालं तर मग असं जगण्यात काय अर्थ आहे? आम्ही जाऊन येतो. आमच्या आज्ञेशिवाय कोणीही तुमच्या सोबत येणार नाही. लक्षात घ्या. कुमाजी काका येतील. कुमाजी काका चला. राग धरू नका राज, राग धरू नका. जाणं भाग आहे राज. दत्ताजीराजांच्या मरणाची वार्ता आली आणि आम्हीच राहिलो नाही. सगळं भान, सगळ्या जाणीवा हवेत विरून गेल्या. फक्त एकच कळत होता, आपल्या पोटच्या लेकराला ज्यानं संपवलं त्याला संपवायचं. म्हणून थेट संभाजीराजांवर हल्ला चढवायला गेलो. पण नेमकं त्याच वेळी तिथं शहाजीराजे आले आणि त्यांच्यावरच. शहाजीराजे त्यांच्यावर काय वार केला? ते मध्ये आले आणि त्यांच्यावर वार बसला. त्यांना काही झालं तर नाही ना? जीव घेणा वार तर नव्हता ना? काय झालं हे ठाऊक नाही, कारण मागे काय घडलं हे बघण्याच्या मनस्थितीतच मन नव्हतं. संभाजीराजांवर वार करायचा आहे एवढंच जाणवत होतं. आबासाहेब, 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 तुम्ही तरी थांबायचं होतं. हे सगळं टाळायचं होतं ना. काय होऊन बसला आबासाहेब? मी ठरवून केलं नाही काय, ते होऊन गेलं.
इथं का आलात? तुमची हिंमत कशी झाली इथं यायची? थोरल्या बाई असत्या तर धक्के मारून हकलवलं असतं तुम्हाला. मधल्या हो, असं काय बोलताय? आम्ही काय केलंय? तुम्हीही भोसले झालात ना आता. तुमच्या नादान संभाजीराजांनी आमच्या वंशाचा दिवा मालवला. मारलं दत्ताजीराजांना. तुम्हीही भोसले झालात ना आता. तुमच्या नादान संभाजीराजांनी आमच्या वंशाचा दिवा मालवला. तुम्ही काय आता सांत्वन करायला आला आहात? नाही नाही, तुम्ही जिजांना बोल लावू नका. त्या सांत्वन करायला नाही आलेल्या. खर तर त्यांचंच सांत्वन करायला पाहिजे. आम्ही समशेर चालवली आणि त्यात शहाजीराजे. नाही 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 आबासाहेब, स्वारी सुखरूप आहेत. समशेरीच्या गावामुळं कायाळ झालं. शुद्ध आल्यावर खरा प्रकार कळला आणि मनानं पार कोलमडून गेले तो. आबासाहेब हो, ते तुम्हाला थांबवायलाच आले होते. काही सांगू नका. इथं येऊन भोसल्यांची बाजू मांडू नका. आबासाहेब, आम्हाला दत्ताजी दादासाहेबांना एकदा, फक्त एकदा बघू द्या. एकदा त्यांना नमस्कार करू द्या. गोमाजी काका, तुम्ही तरी सांगा ना यांना. यात आमचा काय दोष आहे? दत्ताजी दादासाहेब गेले आणि तुमच्या समशेरीमुळं संभाजी दादासाहेब सुद्धा गेलेच ना. आता कधीही पुसता न येणाऱ्या गोष्टी घडून गेलेत आबासाहेब. आम्हाला शेवटचा नमस्कार करू द्या आबासाहेब. दादासाहेब, दादासाहेब उठा ना दादासाहेब.
कुमाजी काका चला. इथं आपल्याशी कोणालाच काहीच बोलायचं नाहीये. आता इथं आपलं कोणीच राहिलं नाहीये. का वाईच त्या खबर मस्त बरं वाटत नाही ना. हा काही म्हणालात का? हे म्हणलं वाईच त्या का तुम्हाला बरं वाटत नाही ना म्हणून इथं आलात ना. बाहेर समधी तयारी चालू आहे. नाही गोमाजी काका, त्यासाठी नाही आलो इथं. आम्हाला थोडा वेळ एकटं राहू द्या. आम्हाला कुठंच मोकळपणानं रडता येणार नाही म्हणून इथं आलोय. जिजाक्का वहिनी साहेब, तुम्ही योग्यच आहात. तुम्ही उगाच काळजी नका करू. एकदा शहाजीराजे आले ना की सगळं गडूळ पाणी निवळून जाईल बघा. आम्ही आमचा शब्द मागे घ्यायला हवे. तुमच्या बाबतीत आम्ही एकही शब्द काढणार नाही असं वचन दिलं होतं, पण आता नाही. तुम्हाला आणि तुमच्या बाळाला काहीही कमी पडणार नाही याची जातीने आम्ही दखल घेऊ. तुमच्या बाळाला आम्ही तयार करू.
मग बघा कशी समशेर चालवेल ते. नियतीचा डाव हा असा खेळवी कसा माणसा रसा तळाले येई. नियतीचा डाव हा असा खेळवी कसा माणसा रसा तळाने. होत्याचे नवते क्षणी लावता पापणी जाणिले कुणी कधीही नाही. होत्याचे नवते क्षणी लावता पापणी जाणिले कुणी कधीही नाही. जरी दोष कुणाचा नसला तरी नशिबी येते सदा. हा डाव नीतीचा कसला कासल सोसते जिजा. कासल सोसते जिजा का दुःख सोसते जिजा. हा डाव नियतीचा कसला कासल सोसते जिजा. कासल सोसते जिजा का दुःख सोसते जिजा. कासल सोसते जिजा का दुःख सोसते जिजा. आम्ही कोणासाठी रडतोय हेच आम्हाला कळत नाहीये. आमच्या बंधूंच्यासाठी की आमच्या धीरासाठी. दोघही आमच्यासाठी दादासाहेबच होते. पाचशाच्या दारात रक्ताचा सडा घालत निष्कारण एकमेकांचा जीव घेणाऱ्या आमच्या जीवाभावाच्या माणसांपैकी कुणा एकाची निवड कशी करायची. हत्ती कुणाचा बिथरला त्याला थांबवण्यासाठी लढलं कोण आणि हकनात जीव कोणी गमावला. जिजाक्का जिजाक्का आवरा स्वतःला. गोमाजी काका, लढाई कुणाचीही कोणाशीही असो त्यात लढणारे आणि किडा मुंगी सारखे मरणारे नेहमी कायम आपलेच. का कधी थांबणार आपणच आपल्याच माणसांचं रक्त सांडणं. कधी येणार आपल्याला शहाणपण. कधी संपणारे दुष्टचक्र. कधी समजे निघालात. जिजाक्का चला. जिजाक्का समद झालं. सगळं संपलं. एवढंच असतं. अग्नी दिला की सगळं संपलं. म्हणण्यापुरतं. मागे राहिलेल्यांनी आठवणींचं काय करायचं. माझे काका आता तुम्ही तरी सांगा. तुम्ही गेल्यापासून इथंच उभ्या आहे. इथून हल्ल्या बी नाही बसल्या बी नाही.
झक्का घ्या, घोटभर पाणी घ्यायचे. झक्का, तुम्ही स्वतःला आणि पोटातल्या बाळाला कशापायी शिक्षा देताय? आधी तुम्ही बसा बरं, बसा. माझी काका, आम्ही आम्हाला शिक्षा नाही देणार तर मग कोणाला देणार? इथं प्रत्येकाच्या नजरेत आम्हीच दोषी आहोत. कोणीतरी आमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहताय का? शांत भोसल्यांचं रक्त पिऊन तहान भागली नाही का तुमची? काकी साहेब, अजून कोणाच्या जीवाची भेट रुजवाती हवीये ते तरी कळू द्या. चढ्या श्वासांनी असे डोळे वर करून बघू नका. धाडस तरी कसं होतं तुमचं? एखाद्याने अंधाऱ्या खोलीत स्वतःला बांधून घेतलं असतं. पण काकी साहेब, जमानीला दिसत नसला तरी लगाम लावा. शब्दाला शब्द नकोयत. ऐकून घेणार नाही. जे काही झालं त्यात आमचा काय गुन्हा आहे तो तरी कळू द्या. तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवताय. आम्ही जाऊ नका असं म्हटलं होतं, आमचं ऐकलत? मग आता का विचारताय? आम्ही दत्ताजी दादा साहेबांचं अंत्यदर्शन घेऊन येतो. नाही, आता तुम्ही जायचं नाही. आम्ही जाऊन येतो. आमच्या आज्ञेशिवाय कुणीही तुमच्या सोबत येणार नाही. कुमाजी काका येते. असं नका ना बोलू, आम्हाला त्रास होतो. ठीक आहे, मग आम्ही काहीच बोलत नाही.
साऊबाई साहेब, जिजाबाई आल्या. जिजाबाई, हे काय झालं हो? होत्याचं नव्हतं असं क्षणात व्हावं? आम्ही कोणाचं काय वाईट केलं होतं? साऊबाई साहेब, गेलेली वेळ परत येत नाही. त्रास होईल, काय झालं वेळ पडेल, पण या सवालांचा जबाब काही मिळणार नाही.